दिवसाची सुरुवात अशी बरोबर अनेक विद्वानांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी प्रेम म्हणजे काय ह्याच्यावर लिहिलेलं आहे. नक्की प्रेम म्हणजे काय? प्रेम कसं असतं? प्रेम कसं असावं? ह्यावर बरंच काही लिहिलं आहे. कोणी म्हणतं प्रेम म्हणजे त्याग. कोणी म्हणतं प्रेम म्हणजे जीवनाचा खरा आनंद. कोणी म्हणतं प्रेम म्हणजे दुसऱ्याचं सुख पहिल्यांदा बघणं. आणि ह्या सर्व गोष्टी अनेक लेखकांनी लिहून ठेवलं आहे. पण करिनकरास पहिले पत्र ह्याच्या 13व्या अध्यायामध्ये पावलांनी सांगितलं प्रेम म्हणजे नक्की काय आणि ते प्रेम म्हणजे कसं असतं. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे की माझी एक नातलग आंटी होती आणि त्यांचे मिस्टर जे होते हे खूप मोठ्या हुद्द्यावरून रिटायर झाले होते आणि ते आता घरात होते. आणि मग पण त्यांना स्वयंपाकघरातलं काही माहीत नव्हतं किंवा जेवण बनवण्याचं अबकडंसुद्धा माहीत नव्हतं. ABCDसुद्धा त्यांना माहिती नव्हती. आणि एक दिवस माझ्या आंटीला अचानक कुठेतरी मार्केटमध्येच अचानक काहीतरी वस्तू घ्यायची होती आणि त्या घाईघाईने निघाल्या. पण त्यांनी काय केलेलं, त्यांच्या मिस्टरांना सांगितलं की गॅस मी स्लो करून ठेवलेला आहे, पाणी टाकलेलं आहे भांड्यात आणि त्याच्यात डाळ ठेवलेली आहे. जशी ही डाळ शिजेल आणि पाणी सुकेल त्यावेळेस तुम्ही हा ग्लास भरलेला हा परत त्याच्यामध्ये टाका. आणि आंटींनी सांगितले की अजून हे 2-3 कामं आहेत ते करून ठेवा, म्हणजे मला आल्यावर कामाचा ताण पडणार नाही. आणि त्या गेल्या आणि 1 तासाने ज्यावेळेस त्या परत आल्या त्यावेळेस त्यांनी बघितलं की त्यांचे मिस्टर जे होते हे पाण्याचा ग्लास हातात धरून एक खुर्ची घेऊन त्याच्यामध्ये बसून होते आणि ते पाणी सुकायची वाट बघत होते 1 तास. कारण त्यांना स्वयंपाकघरातलं काही समजत नव्हतं, डाळ कधी शिजणार आणि कशा प्रकारे ती शिजते, काय होतं, कसं सुकतं. आणि ते बाकीचे कामं तसेच राहिलेले. आणि आंटींना खूप राग आला की ह्या माणसाला अजून एवढंसुद्धा काही समजत नाही का. परंतु थोड्या वेळाने शेवटी त्यांचा राग शांत झाला. त्यांनी देवाचं वचन आठवलं की प्रीती सहनशील आहे. आणि मग त्यांचं परत त्यांनी त्यांना क्षमा करून टाकली. जेव्हा आम्हाला राग येतो, संताप येतो, द्वेष येतो मनामध्ये, त्यावेळेस करिनकरास पहिले पत्र ह्याचा 13वा अध्याय वाचत जा. नक्की प्रेम म्हणजे काय, नात्यातील जर प्रेमामध्ये प्रेम असेल, प्रेमामध्ये खूप शक्ती आहे. प्रेम म्हणजे काय, नात्यातील कडवटपणा ह्या गोष्टीमुळे निघून जातो. ज्यावेळेस आमच्या नात्यामध्ये कडवटपणा येतो तेव्हा आम्ही ह्या सर्व गोष्टी देवाकडे प्रार्थनेद्वारे घेऊन जायला पाहिजे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिनकरास पहिले पत्र ह्याचा 13वा अध्याय आणि 4 ते 8 वचनं आपण बघूया. 1 Corinthians chapter 13 and verses starting from 4 to 8. बघा, प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही, तर सत्य समागमात आनंद मानिते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधी खचत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.